आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती सारं काही, तरीही आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. त्याचंच नाव मनःशांती, त्याचंच नाव मनःशांती. आदरणीय प्रशांत प्रल्हाद स्वामी सीतारामनगर लातूर यांचे हे सुविचार आपल्या समोर सादर करतोय. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. दुःख सारे विसरून जाऊ दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू. स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू. गुढी पाडव्याच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांनाही जगू देणे म्हणजेच सहानुभूती, आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजेच खऱ्या अर्थाने अनुभूती, म्हणजेच खऱ्या अर्थाने अनुभूती. शीशा और रिश्ता दोनों ही बड़े नाजुक होते हैं. शीशा और रिश्ता दोनों ही बड़े नाजुक होते हैं. दोनों में सिर्फ एक ही फर्क है. शीशा गलती से टूट जाता है और रिश्ता गलत फहमियों से टूट जाता है. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते, आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडू नाही. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारणे असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या अगोदर, वेळेच्या आधी हवं असतं. सुख म्हणजे माणसाने स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी केलेली गोष्ट. समाधान म्हणजे इतरांचाही आनंद जाणून त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो. ज्यावेळी आपण दान करतो त्यावेळी आपली संपत्ती कमी झाली असा विचारही मनात येता कामा नये, नाहीतर आपल्याला त्याचे पुण्यही मिळणार नाही. या उलट ईश्वराने आपल्याला देण्यायोग्य बनवले, त्यामुळे त्या ईश्वराचे आपण आभार मानावे, आभार मानावे.